नमस्कार अमरावती। जुन्या वादातून एका युवकाची निर्गुण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। 11 एप्रिलच्या मध्यरात्री लक्ष्मीनगर परिसरातील भोलेशंकर मूर्तीजवळ हा थरार घडला। कपिलवस्तू नगर येथील संतोष राजू बन हे आपल्या मित्रासोबत बसले असताना 2 दुचाकीवरून काही तरुण घटनास्थळी दाखल झाले। जुन्या वादातून सुरू झालेला वाद काही क्षणात चिघळला। याला सोडायचं नाही अशी धमकी देत आरोपींनी संतोष बन यांचा पाठलाग केला। कॉटन मार्केट रस्त्यावर त्याला गाठत एका आरोपीने चाकूने सपासप वार केले। गंभीर जखमी अवस्थेत संतोष बन यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तात्काळ कारवाई करण्यात आली। आरोपी साहिल रामदीन मावस्कर याला ताब्यात घेण्यात आलं असून या हत्याकांडात काही अल्पवयीन मुलांचाही सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। इतर आरोपींच्या शोधाकरिता पोलिसांनी पथके रवाना करण्यात आली आहेत। विशेष म्हणजे मृतक संतोष बन याच्यावर या आधीही चाकू हल्ल्याचा गुन्हा दाखल होता, त्यामुळे ही हत्या जुन्या वादातून झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे। काल रात्री गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संतोष राजू बन वय वर्ष 21 हा त्याच्या घराच्या बाहेरच्या ओट्यावर 11:30-12च्या सुमारास बसला होता। कपिलवस्तू नगर गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीमध्ये त्याचवेळी त्या ठिकाणी साहिल मावस्कर आणि त्याचे 5 विधी संघर्षित बालक मित्र हे त्या ठिकाणी आले। त्यांच्या जुन्या कारणावरून वाद होता, त्याच्यावरून त्यांचं भांडण त्या ठिकाणी झालं आणि मग मयत पुढे पळायला लागला आणि त्याच्या मागे हे 6 जण धावायला लागले। ते 2 मोटरसायकलने त्या ठिकाणी आलेले होते। त्यांनी चाकूने वार करून मयत संतोष बन याला जीवे ठार मारलेले आहे। या प्रकरणी साहिल मावस्कर याला ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि इतर विधी संघर्षित बालक जे आहेत त्यांच्याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू आहे।